नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कान्हा आता बॅगा घेऊन आलेला असतो. सरकार म्हणत असतात की हे स्वतःहून तुला कळायला पाहिजे होतं, मी करा सांगायची गरज काय पडते रे? एवढं सगळं साहित्य घरी तू ठेवून आलेला होता आणि हे का? तुला सांगितलंय ना त्या सखीला त्रास द्यायचा आहे, ती काहीही करून त्या चाळीत राहता कामा नये एवढं लक्षात ठेव. कारण सखीला तिथून बाहेर काढण्यासाठी जे काय करावं लागणार आहे ते सगळं करायची तयारी ठेव, असं तिचं बोलणं चालू असतं. तेव्हा कान्हा म्हणत असतो की हो सरकार, ते लक्षात आलं नाही ना, पण तुम्ही सांगितलं तेव्हा आणलंय. तेव्हा सरकार म्हणतात की सगळं सामान आणलंय ना, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं काम काय आहे? सखीला त्रास द्यायचा. मग तू त्रास दे किंवा चाळीकरांना त्रास द्यायला लाव, मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे? सखी पुन्हा मागं इकडे येणं. कारण काहीही झालं तरीही सखी पुन्हा आली पाहिजे एवढं लक्षात ठेव, असं आता कान्हाला सरकार सांगत असतात. तेव्हा कान्हा मात्र हो हो म्हणून सगळं ऐकत असतो, कारण कान्हाचं ध्येय वेगळं असतं. इकडे कान्हा ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो ते पाहून सरकारांना खूप बरं वाटत असतं, कारण कान्हा त्यांचं सगळं ऐकत आहे हेच त्यांना जाणवत आहे. परंतु कान्हा सरकारांचं काहीच ऐकत नाहीये. खरं तर कान्हाचा वेगळा हेतू आहे आणि त्या हेतूनेच कान्हाने हे सगळं सुरू केलेलं आहे. ही गोष्ट इकडे सरकारांना माहीतच नाही. तेव्हा कान्हा म्हणतो की बरोबर आहे, कारण तुम्ही काहीही कितीही प्रयत्न करा, पण यामध्ये सखी मॅडमना मी त्रास होऊ देणार नाही. ऑलरेडी त्यांचं मन मी खूप दुखावलेलं आहे, त्यामुळं त्यांना त्रास होणार नाही याची काळजी मी घेणार आहे, असं इकडे कान्हा म्हणत असतो. तेव्हा मात्र सरकार म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही त्या सखीला तिथे खायलाही मिळता कामा नये आणि चाळकऱ्यांकडून त्रास झाला पाहिजे. ती 2 दिवसात माघारी आली पाहिजे, असा या सरकारचा हेतू असतो आणि सरकारला वाटत असतं. तेव्हा कान्हा म्हणतो तुम्ही काही करा, ऑलरेडी मी तिथं सखी मॅडमसाठी पुरणपोळी आणून ठेवलेली आहे, त्यामुळं त्यांच्या जेवणाची सोय तर मी ऑलरेडी केलेली आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम येणार नाही, सगळं तिथं व्यवस्थित होणार आहे. इकडं सखी जेव्हा झोपलेली होती तेव्हा कान्हाने सगळं साहित्य बॅगेत तर भरलेलं होतं, पण सखीसाठी गरमागरम पुरणपोळी सुद्धा आणून ठेवलेली होती आणि सखीला सांगितलेलं होतं की उठलं की तुम्ही खा. म्हणजे हे सगळं कान्हा मनातल्या मनात बोललेलं असतो. सखी काही उठलेली नसते, कान्हा आवरून निघालेला असतो. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी म्हणते की या भरणीत मीठ आहे, बरोबर. मग वरती तिला अशी खडीसाखरेची एक भरणी दिसते. मग सखी ती भरणी घेते आणि त्यात म्हणते यात खडीसाखर असेल. खरं तर सखीला आता उठल्या उठल्या भूक लागलेली आहे आणि म्हणूनच सखीची ही सगळी धावपळ चाललेली आहे. मग सखी म्हणते की याच्यात खडीसाखर असेल, असं म्हणत सखीने खायला खडीसाखर म्हणून तो खडा तोंडात टाकते आणि त्या क्षणी तिच्या लक्षात येतं, अरे बापरे, यात तर खडीसाखर नाही आहे, तर ह्यात तुरटी आहे. सखीच्या तोंडाची वाट लागलेली असते. सखीला कळायचं बंद झालेलं असतं, आता काय करू, हे सगळं काय होऊन बसलंय, हा एकच प्रश्न सखीला पडलेला असतो. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की नाही, काही झालं तरी हे सगळं चुकीचं आहे. पाणी पाणी शोधू लागते. तिथे हंडे असतात, त्या कुठल्याच हंड्यामध्ये पाणी नसतं. सखीला वाईट वाटत असतं की मी काय करून बसली, हे सगळं मी कुठं आले, मला भूक लागली, मला खायचं आहे. एकतर तिच्या हाताने तिला नीटचं काही करता येत नसतं. मग तिथे पाण्याचा माठ असतो, त्या माठाच्या जवळ ती जाते आणि म्हणते यात तरी असेल, असं म्हणत तिने त्यातलं पाणी घेते. पण त्या माठातही पाणी नसतं आणि सखी मात्र त्या माठाकडे सुद्धा पाहत राहते. सखी म्हणते काय आहे हे सगळं, कसं होऊन बसले, मी काय करणार आहे या सगळ्या गोष्टी, असं सखीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. परंतु सखीला काही सुचत नसतं. सखी म्हणते की दाभाडे काकूंना फोन करते, म्हणून दाभाडे काकूंना फोन करायला घेते. परंतु नेमकं दाभाडे मावशींचा फोन काही केला लागत नसतो आणि जेव्हा लागतो तेव्हा दाभाडे मावशी काही फोन उचलत नाही आहेत. सखी म्हणते की कसं शक्य आहे, दाभाडे मावशी का फोन उचलत नाही आहेत, त्या कुठे गेलेल्या आहेत. तेवढ्यात सखीला तिथे पुरणपोळीचं ताट दिसतं. आता ही धावपळ करणारी सखी, हिला साधं पुरणपोळीचं ताट उचलायला येऊ नये का? ताटात पुरणपोळ्या आहेत, एक सोडून 2 पोळ्या आहेत, त्याच्यावरती झाकून ठेवलेलं आहे. पण हिला एवढं सगळं उचलता येतं आणि हे पुरणपोळीचं ताट उचलता येत नाही. निसटतं ताट हातात आणि पोळ्या खाली पडतात. आता पुन्हा हिचा गोंधळ सुरू होतो. आता काय करू, आता काय खाऊ आणि काय करू, हा प्रश्न तिच्या पुढे पडलेला असतो. आता खाली पडलेत, पटकन उचलायच्या आणि खायच्या, पण नाही, सखी मॅडमना मात्र ते करायचंच नाही आहे. सखी मॅडमना आता असं वाटतंय की नाही, ह्या पोळ्या मी नाही खाऊ शकत आहे, असं म्हणत सखी मॅडमनी त्या पोळ्या तिथे तशाच टाकलेल्या असतात. पुन्हा उचलल्या जातात, त्या ताटात ठेवल्या जातात. आता खाली पडलेले मी कसं खाऊ? अगं तुझ्या पोटात आग पडली आहे तर तू खाल्लं पाहिजे ना, कारण तुझ्याच
हलगर्जीपणामुळे ती गोष्ट खाली पडलेली होती. पण हे काय सखीच्या लक्षात येत नसतं आणि सखीला काही त्या पोळ्या खायच्या नसतात. त्यानंतर सखीला आठवत असतं की सरकार तिला म्हणालेल्या होत्या, बरोबर आहे, तू त्या चाळीत राहू शकत नाही आणि तुझ्याकडून ते पॉसिबलच नाही. त्या सगळ्या गोष्टी, ते सगळं तुला कळू शकत नाही आणि तू त्या चाळीत राहू शकणार नाही असं सरकारांनी तिला सांगितलेलं असतं आणि ते सगळं सखीला आठवत असतं. तेव्हा मात्र सखी आता पाहतच राहते की हे सगळं काय झालंय, मी काय करू, म्हणजे माझं सगळं नीट होईल असं सखीला वाटत असतं. परंतु सखी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते तेव्हा ती म्हणते की बरोबर आहे, सरकार म्हणालेल्या होत्या ते अगदी बरोबर आहे, मी राहू शकत नाही आहे, मला पुन्हा कामत हाऊसमध्ये जावंच लागणार आहे. इथे पाणी नाही आहे, काहीच नाही आहे, मी कशी राहणार आहे इथं, आणि कोणाला काही मागायला जाऊ तर तेही सांगितलेलं आहे. सरकार म्हणालेल्या होत्या की शेजापाजारांचं मागून खाशील, पण तेही शक्य नाही आहे, हे लक्षात आलेलं असतं. आणि आता सखी बॅग घेऊन निघालेली असते. सखी रडत असते, मी हारले, मी हारले, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही आहे, मी इथं राहू शकत नाही असं म्हणत सखी रडायला सुरुवात करते आणि ती बॅग घेऊन जात असते. तेव्हा तिथे किरण आलेला असतो. किरण म्हणतो, अगं सखी, सखी वहिनी काय झालं, मी कानाला फोन करू का, काना पण नाही आहे इथं असं म्हणत किरण का इकडे सखीच्या मागे मागे येऊ लागतो आणि तो म्हणत असतो, काय झालं काय झालं, पण सखी काही बोलत नसते. सखी तशीच निघालेली असते. सखी म्हणत असते की ठीक आहे, समोर येते, पाहते रिक्षा तिला दिसते आणि ती रिक्षा पकडायला जाते. तेव्हा सखीच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की हे सगळं काय होऊन बसलंय, मी काय करते, मी कशी राहणार आहे, एवढंच सखीच्या डोक्यात सुरू असतं. आणि सखी मात्र म्हणत असते की नाही, मला काहीही करून या सगळ्यातून बाहेर पडावंच लागणार आहे, हे सखीच्या डोक्यात सुरू आहे. आणि तेव्हा मात्र आता सखी रिक्षात बसते, रिक्षावाल्या दादांना विचारते किती पैसे, आणि जेव्हा रिक्षावाले दादा तिला सांगतात की हो 40 रुपये, सखीच्याजवळ थोडेफारच पैसे असतात आणि मग सखी ते पैसे त्या रिक्षावाल्यांना द्यायचं ठरवते. कारण काहीही झालं तरीही सखीला आत्ता निघायचं आहे आणि घरी पोचायचं आहे, ती त्या चाळीत राहू शकत नाही, या गोष्टीवर ती आता ठाम झालेली आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तेव्हा मात्र सखी आता निघते तेव्हा इकडे सरकार कानाशी बोलत असतात. सरकार म्हणत असतात की काहीही झालं तरीही ती सखी तिथे राहता कामा नये, एवढं लक्षात ठेव, असं सरकारांनी ठरवलेलं असतं. तू काही कर, सरकारांना त्रास द्यायला काही कर, पण सखी पुन्हा इकडं आली पाहिजे. कानाच्या डोक्यात विचार सुरू असतो, बरोबर आहे, सखी मॅडम इकडे आल्या पाहिजेत, हे सगळं मला पटतंय. परंतु सखी मॅडम पुन्हा या पिंजऱ्यात आल्या तर खरंच खूप अवघड होणार आहे. त्यांनी खूप आधीच मी त्यांना दुखावलेलं आहे, त्यांच्याशी खोटं वागून त्यांना दुखावलेलं आहे आणि आता पुन्हा जर मी त्याच पद्धतीने वागायला लागलो तर त्यांना खरंच खूप वाईट वाटेल, एवढंच कानाच्या डोक्यात सुरू असतं. परंतु काना म्हणत असतो की काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण मी त्या पद्धतीने सखी मॅडमची सोय तिकडे करून आलेलो आहे, एवढंच कानाच्या डोक्यात सुरू असतं. परंतु सखी मात्र आता रिक्षात बसून निघालेली असते. ती पुरणपोळी काही सखीला खाणं जमलेलं नसतं आणि त्यामुळंच सखी माघारी येत असते. इकडे सरकार त्याचबरोबर सगळेजण असतात. किरणचा फोन आलेला असतो की सखी वहिनी इथून निघालेली आहे. त्यामुळं आता सरकारांनी पुढची तयारी सुरू केलेली असते. काय करायचं, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या, या सगळ्या गोष्टींचं नियोजन सरकार करत असतात. तेव्हा सगळ्या स्टाफला बोलवलं जातं. सगळं सखीची रूम इतकी छान डेकोरेट करा की आजपर्यंत कधीच ती रूम इतकी डेकोरेट केली नव्हती, इतकी छान ती रूम डेकोरेट करा असं सरकार सांगत असतात. आणि त्याचबरोबर सखीला जे आवडतं ते करा. सखीला काय आवडतं, व्हाईट सॉस पास्ता आवडतो, हां तर तिच्यासाठी व्हाईट सॉस पास्ता करा, हे सगळं सरकार सांगत असतात. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की काय झालं सरकार. तेव्हा काना म्हणत असतो की हे सगळं काय आहे, एक प्रश्न पडलाय, विचारू का, म्हणजे नक्की खरं काय समजायचं ते मला कळत नाही आहे, तुम्ही एवढं सगळं करता याच्यावर विश्वास बसत नाही आहे, असं कानाने विचारल्यानंतर सरकार म्हणत असतात की हो, हे सरकार जिंकलं आहे आणि सरकार कधीच कमी पडू शकत नाही, हे गोष्ट मला माहिती आहे आणि त्याचसाठी मी हे सगळं करत आहे, कारण सखी हरली आणि सखी पुन्हा इथं येते. आणि कानाला त्या म्हणून दाखवत असतात की मी जे ठरवते तेच होत असतं. मी सांगितलं होतं 2 दिवससुद्धा ती त्या चाळीत राहू शकणार नाही आणि अगदी खरं ठरलेलं आहे. ती 2 दिवस काय, एका दिवसाच्या आत ती तिथून माघारी आलेली आहे. ही गोष्ट मला खरंच खूप चांगली वाटत आहे आणि हे सरकार जे आहे ते कधी पडत नसतं असं म्हणत सरकार बोलत असतं. परंतु ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र थोड्या विचित्र पद्धतीने चालू असतात. काहीही झालं तरीही सरकारांनी
कानावरती विश्वास ठेवलेला असतो आणि कानाने हे सगळं केलेलं आहे, त्यामुळं सरकार खुश असतात. पण मीनाक्षी काकू आणि त्याचबरोबर पुरुषोत्तम काका तिथं आलेले असतात. गौतम काकासुद्धा तिथं आलेला असतो. यांना दोघांना कळत नाही आहे की अचानक सरकार एवढं खुश काय आहे. ते दोघं विचारू लागतात. तेव्हा सरकार सांगू लागतात की मी सांगितलं होतं, मी ठरवलं होतं की सखी पुन्हा माघारी येणार आणि सखी माघारी येत आहे. सखी हारली आहे आणि सरकार जिंकलं आहे. माझ्या विरोधात तिने कारस्थान करण्याचा प्रयत्न केला, पण ते बरोबर तीच तोंडावर पडलेली आहे. असं इकडे सरकार बोलत असतात. तेव्हा सखी आता कामत हाऊसच्या बाहेर असते. सखी आत यायला निघत असते की ती हारलेली आहे ही गोष्ट तिनं मान्य केलेली असते. आणि सरकारसुद्धा तेच बोलत असतं की फायनली आता डिवोर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सल झालेल्या आहेत आणि सखी पुन्हा येणार आहे, या गोष्टीचा आनंद सेलिब्रेट करायचा असं सरकारने ठरवलेलं असतं. गौतम म्हणत असतो की काही करून मला सखीला सांगावं लागणार आहे की तू परत येऊ नको, तू माघारी जा. परंतु गौतमला कळतच नाही आहे की सांगू कसं मी तिला, कारण मला तिला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत, पण कळतच नाही आहे की कशा पद्धतीने सांगू. हा प्रश्न आता गौतमच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि गौतम मात्र म्हणत असतो की नाही, सखीनं माघारी येता कामा नये, कारण सरकारांनी एवढं सगळं केलेलं आहे. काहीही झालं तरी सखी माघारी येता कामा नये एवढंच गौतमच्या डोक्यात सुरू असतं. आता मात्र सरकार खुश असतात. तेव्हा कान्हा विचार करू लागतो की मला माहिती आहे मी जे काय करतोय ते माझ्या स्वार्थासाठी करतोय, पण याच्यामध्ये बेबी सरकार भरडल्या जात आहेत. खरं तर त्यांना ऑलरेडी मी त्रास दिलेला आहे, पण मला मान्य आहे मला या घरात राहण्यानं मी माझ्या ध्येयाच्या खूप जवळ जातोय, परंतु या सगळ्याचा परिणाम बेबी सरकारांना सहन करावा लागत आहे. त्यांना या पिंजऱ्यात कायमचं आणणं ही गोष्ट मला काही पटत नाही. हा विचार कान्हाच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि कान्हा म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मलाच आता काहीतरी करावं लागणार आहे. आणि तेवढ्यातच कान्हाला सखी येताना दिसते. तेव्हा कान्हा म्हणू लागतो की सरकार बरोबर आहे तुमचं, तुम्ही म्हणाला होता तसंच अगदी होत असतं, कारण बेबी सरकार हारलेले आहेत आणि तुम्ही जिंकलेला आहात. काहीही झालं तरीही तुम्ही जिंकलेला आहात असं सरकारला तोंडावर कान्हा सांगत असतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र खूपच विचित्र अशा घडत आहेत. आणि आता बघितलं ना, कारण इथे 1 महिना काय, एक दिवससुद्धा राहू शकलेल्या नाही आहेत बेबी सरकार तिथे चाळीत. आणि 1 महिन्याचं चॅलेंज त्यांनी घेतलं होतं. तुम्हाला चॅलेंज करून त्यांनी चूक केलेली आहे आणि आता तोंडावर पडलेले आहेत असं तो बोलत असतो. कारण तो म्हणत असतो की मला माहिती आहे सखी, तुला त्रास होणार आहे आणि तुझा त्रास मला जाणवत आहे, परंतु मला हे सगळं करावं लागत आहे, हे सगळं खोटं खोटं बोलावं लागत आहे. आता मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो. सखी दारात असते. सखी हे सगळं ऐकते आणि सखीला कळतं की नक्की काय झालेलं आहे, कान्हा काय बोलतोय. आणि सखी म्हणते कधीच नाही, माझ्यावरती माझ्या बाबांचे संस्कार झालेले आहेत, माझ्या आईचे संस्कार माझ्यावरती नाहीच झालेले. माझ्या बाबांनी मला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस आपल्या स्वतःसाठी जे काही करता येईल ते करायचं, लोकांच्या समोर झुकायचं नाही आहे, माघार घ्यायची नाही, प्रत्येक आलेल्या परिस्थितीशी सामना करायचा. हे सगळं मला माझ्या बाबांनी शिकवलेलं आहे असं सखी बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात नेमकं त्याच वेळेस इकडे सखीला सुद्धा त्रास होत असतो. पण तेवढ्यातच तिच्यासोबत तिचा गौतम काका तिथे गेलेला असतो आणि तो म्हणत असतो की सखी काय करतेस तू, माघारी जावं लागणार आहे तुला. आता गौतम काका सखीला तिथे समजून सांगत आहे. सखीला म्हणत आहे की सखी असं करू नकोस. तेव्हा सखी म्हणत असते की माझ्यावरती माझ्या बाबांचे संस्कार आहेत आणि ते कधीच हारणार नाहीत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कुणी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी मी माघारी येणार नाही. माझं चॅलेंज स्वीकारणार आहे आणि ते पूर्ण करणारच आहे असं सखीने सांगितलेलं असतं. आणि आता तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात, कारण सरकार तर आता चांगल्याच तोंडावर पडलेले असतात. सखी म्हणते या घरात कोणी मेलं तरी मी माघारी येणार नाही, कारण या सखीचा शब्द आहे असं म्हणत सखीने आता निर्णय घेतलेला आहे. आणि सखीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही अजिबात माघार घ्यायची नाही. जे काय चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी फेस करायच्या आहेत एवढंच सखीच्या डोक्यात असतं. आणि सखीने जेव्हा हे सगळं सांगितलं जातं तेव्हासुद्धा गौतम काकाला सुद्धा जाम भारी वाटलेलं असतं की फायनली सखी जी आहे ती जिंकलेली आहे. सखीने आजपर्यंत जे करायचं ठरवलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी तिने जिंकलेल्या आहेत
आणि ते कान्हासुद्धा जिंकलेला असतो. शेवटी सरकार पडलं म्हणायचं असं म्हणत सगळेजण पाहू लागतात. इकडे सखीच्या निर्णयाने सगळं आता हादरलेलं असतं. सखी म्हणत असते, माझ्या बाबांचे संस्कार आहेत, एवढ्या लवकर माघार तर नाहीच आणि मी माघार घेऊ शकत नाही, असं इकडे सखी सांगू लागते. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सरकार गाडी घेऊन गेलेले आहेत, खूप चिडलेले आहेत आणि हातामध्ये रिव्हॉल्वर आहे आणि जिथे सखीच्या खऱ्या आईला ठेवलेलं आहे त्या ठिकाणी सरकार पोचलेले आहेत. आता तिथं गेल्यानंतर सखीची आई म्हणत असते की मला माहिती आहे तू माझं काहीच करू शकत नाही आहे, तू मला मारू शकत नाही, असं बोललं जातं. तेव्हा मात्र इकडे सरकारने रिव्हॉल्वरचा ट्रिगर ओढलेला आहे आणि गोळी झाडलेली आहे. तेव्हा मात्र ती गोळी कोणाला लागली हे अजून कळलेलं नाही. इकडे कान्हा सखीला घेऊन बाहेर आलाय, रिक्षा बोलवलेली आहे आणि त्या रिक्षामध्ये दोघंही बसत आहेत. त्या रिक्षाच्या मागे लिहिलेलं आहे, लग्नानंतर होईलच प्रेम, कारण सखी कान्हाबरोबर हसत हसत निघालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.